नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. तर कामगार आयुक्तालय विभागाची एक्झाम जी आहे ती 29 आणि 30 जुलै या दिवशी पार पडणार आहे. सो आता इथून तुमच्याकडं जवळपास एक 20 ते 19 दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. तर या शेवटच्या दिवसामध्ये जे काही तुमचे राहिलेले प्रश्न असतील, जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील, ते आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. सो त्यालाच अनुसरून आज आपला जवळपास भाग 18वा या ठिकाणी पाहणार आहोत, जे की आवश्यक असलेले कामगार कायदे प्लस कामगार विभागाशी निगडीत असे चालू घडामोडीचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्या अगोदर नवीन असाल सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जे काही तुमचे 44 ते 45 अथवा 50 जे काही कायदे आहेत, अशा सर्व कायद्यावर आमच्या टीमनं 6 ते 7,000 MCQ ऑलरेडी बनवलेले आहेत. सो ज्यांनी कोणी जॉईन केली नसेल ती बॅच जॉईन करून घ्या. बॅचचं नाव आहे अर्जुन बॅच, जी आपल्या ॲपवरती उपलब्ध आहे. ॲपची लिंक खाली दिलेली आहे. आणि फक्त इथं एवढंच मटेरियल नाही, तर शेवटच्या कालावधीमध्ये पूर्ण तुमची जशा पद्धतीनं ऑनलाईन पेपर होणार आहे, त्याच पद्धतीनं CBTचे सराव पेपर एक सोप्या भाषेत टेस्ट सिरीजसुद्धा आमच्या टीमनं उपलब्ध करून दिलेली आहे. 2 टेस्ट पेपर आहेत. बाकी उद्याचा जो आहे तो तिसरा टेस्ट पेपर आपला संध्याकाळी येणार आहे. सो ज्यांनी कोणी सोडवलं नसेल, लवकरात लवकर सोडवा, हे प्रत्येक व्हिडिओत सांगतोय. शेवटच्या दिवसामध्ये एक चांगला सराव तुमचा त्या ठिकाणी होऊन जाईल. पाहूयात पहिला प्रश्न. 2026 मध्ये महाराष्ट्रात कामगारांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देण्यासाठी सुमारे किती कोटी रुपयांचं कौशल्य विकास निधी म्हणा किंवा केंद्राची घोषणा वगैरे करण्यात आली आहे. तर साध्या सोप्या भाषेत बघायला गेलं तर ही जी काही तरतूद आहे ती कामगारांना आधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षण म्हणजेच AI वगैरे याच्या संदर्भात प्रशिक्षण देण्यासाठी, त्यासोबत रोबोटिक्स, ॲटोमेशन, त्यानंतर CNV, त्यानंतर EV टेक्नॉलॉजी, इंडस्ट्रियल सेफ्टी याच्या संदर्भात सर्व तरतुदीसाठी प्रशिक्षणासाठी जवळपास किती 600 कोटी या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके, लक्षात ठेवा, हे महत्त्वपूर्ण बाबी आहेत. पुढं काय म्हणतोय की औद्योगिक सेवा योजना ओके किंवा स्थायी आदेश अधिनियम 1946 मधल्या तरतुदीनुसार प्रमाणित स्थायी आदेशामध्ये बदल जर करायचा असेल तर किमान किती महिने उलटणं आवश्यक आहे. तर जवळपास एखादा कुठल्याही कंपनीमध्ये एखादा नवीन नियम आजच लागू झाला, ओके, नवीन नियम 1 तारखेला बनवला, तर या तारखेपासून जवळपास पुढची 6 महिने होईपर्यंत या नियमात कुठलाही बदल त्या कंपनी मालकाला किंवा नियम बनविणारा जो काही अधिकारी असतो त्याला त्या ठिकाणी अधिकार नसतो की 6 महिन्यामध्ये काहीतरी बदल करावं. त्याच्यामध्ये बदल अथवा तो कायदा बंद करणं ते 6 महिन्यानंतरच तो त्या ठिकाणी करू शकतो. अशी ही तरतूद या कायद्यानुसार करण्यात आलेली आहे. आणि परत परत सांगतोय, कलम वगैरे पाठ करण्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचे जे जे तरतुदी आहेत ते पाठ करण्यावर थोडंसं फोकस करा, कारण का त्याच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला दिसतील. आणि हे इथं जे काही प्रश्न घेतोय ते सर्व आपण जे काही 6 ते 7,000 MCQ काढलेत कायद्यावर आधारित त्यातलेच हे प्रश्न आहेत. ओके, तिथं डेमो PDF सुद्धा आहे, पाहून घ्या वाटल्यास. परत कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेलं सुरक्षा प्रशिक्षण पूर्ण न केल्यास मालकास किती दंड होऊ शकतो. हे बघा, एखादा मालक आहे आणि त्याच्या कंपनीमध्ये जे काही काम करणारे वर्कर्स आहेत, ओके, तर अशा सर्व वर्कर्सना त्या कामासंदर्भात सुरक्षा प्रशिक्षण प्रोव्हाइड केलं जातं. जर तो त्या ठिकाणी करत नसेल तर त्याला जवळपास किती 2.5 पासून ते किंवा 50,000 पासून ते 2 लाखापर्यंत त्याला काय दंड त्या ठिकाणी लागू शकतो या कायद्यानुसार. ओके, लक्षात ठेवा, हा आर्थिक दंड आहे किंवा एक पद्धतीनं हा कुठल्या याच्यामध्ये आहे म्हटलं तर हे लक्षात ठेवा. एक कायदा आहे महाराष्ट्र, ओके, महाराष्ट्र औद्योगिक याच्यामध्ये औद्योगिक सेफ्टी म्हणजेच संरक्षण, त्यासोबत आरोग्य आणि कामाची संहिता म्हणून एक कायदा आहे 2020चा. त्या कायद्यानुसार हे ठरवण्यात आलेलं आहे. परत पेमेंट ऑफ बोनस ॲक्ट 1965चा कलम जो 10 आहे त्याच्यानुसार एखाद्या आर्थिक वर्षात
कंपनीला पूर्णपणे तोटा झाला तर मालकाने कामगारांना किती टक्के बोनस देणं बंधनकारक आहे. तर कंपनी एक आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे तोटा झाला म्हणजे निव्वळ कुठलाही फायदा झाला नसेल तरीही त्या आर्थिक वर्षामध्ये जवळपास 8% 3 पॉईंट एवढं बोनस देणं आवश्यक आहे. ओके. ही आहे कमीत कमी तरतूद, कमीत कमी. आणि जर तुम्हाला जास्तीत जास्त किती बोनस देऊ शकतो तर पेमेंट त्याला जेवढं असतं त्याच्या प्रमाणात 20% बोनस जे आहे ते त्या ठिकाणी देऊ शकतात. ओके. पेमेंट ऑफ बोनस ॲक्ट 1965चा जो आहे तो त्याच्यामध्ये ती तरतूद आहे. परत चौथा प्रश्न काय म्हणतो आणि अजून एक सांगतो, सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या. प्रश्नपत्रिका कशी असते त्या संदर्भात सुद्धा व्हिडिओ टाकलाय, तोही पाहून घ्या. महाराष्ट्र औद्योगिक संबंध जो काही मसुदा नियम 2021चा आहे तर त्याच्या तरतुदीनुसार कारखान्यात तक्रार निवारण समिती किमान किती कामगार असणे आवश्यक आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी तक्रार निवारण समिती जर स्थापना करायची असेल तर त्या ठिकाणी जवळपास 20 किंवा अधिक कामगार असणं आवश्यक आहे. त्याच ठिकाणी ही तक्रार निवारण समितीची स्थापना केली जाते असते असं तुम्ही म्हणू शकता. परत इथं म्हटलंय की महाराष्ट्र वेतन संहिता 2026च्या मसुद्यानुसार कामावरून काढलेल्या किंवा राजीनामा दिलेल्या कामगाराचा जो काही थकीत पगार आहे तो नोकरी सुटल्यापासून किती दिवसाच्या आत देणं बंधनकारक आहे. आज त्याला समजा कंपनीमधून काढलं किंवा कुठल्या तरी कामावरून काढलं तर त्याला जे आहे ते त्याचं जे काही वेतन असेल त्या कामाचा मोबदला जेवढे दिवस त्यानं काम केलं तर अशा सर्व दिवसांची जी काही कॅल्क्युलेशन पेमेंट असेल ती त्याला 2 दिवसाच्या आत प्रोव्हाइड करणं बंधनकारक त्या ठिकाणी आहे असं तुम्ही म्हणू शकता. ओके. आणि अजून एक सांगतो, हा वाला प्रश्न एक 99% तरी तुम्हाला दिसेल. त्यामुळंच म्हणतोय टेस्ट सिरीज ज्यांनी कुणी सोडवली नसेल सोडवा, जॉईन केली नसेल जॉईन करून घ्या. बॅचमध्येच उपलब्ध आहे. असं काही नाही आहे बॅचची फी दिल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्येच उपलब्ध होईल. ओके. सर्व काही एकाच ठिकाणी आहे. MCQ, टेस्ट सिरीज, त्यानंतर ते कायद्यावर आधारित MCQ ते सर्व आहे त्याच्यामध्ये. बाकी आता बघा एका विशिष्ट सांकेतिक भाषेत या पद्धतीनं ए ही बीची मुलगी म्हणजे साध्या सोप्या भाषेत बघायला गेलं तर व्ही ही एची मुलगी आहे. ए हा इथं घ्या. ओके. व्ही एची मुलगी आहे म्हणल्यावर तर ही एक पद्धतीनं आई वगैरे होऊ शकते. ओके. किंवा हां त्याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकता किंवा याचं उत्तर जे असेल ते जमलं तर कमेंट करून द्या. सोप्यातला सोपा प्रश्न आहे कारण का हा झालाय. जमलं तर कमेंट वगैरे करून द्या. हा तुमच्यासाठी एक सोडतो म्हटलं तरी चालेल. ओके. तिथल्या तिथं नातेसंबंध टाका. परत महाराष्ट्राचे जे कामगार मंत्री आहेत आकाश फुंडकर यांनी बांधकाम व्यावसायिकांना कोणत्या योजनेअंतर्गत कामगाराची नोंदणी वाढवण्याचं आव्हान केलं तर एक पद्धतीनं जो आहे पाहायला गेलं BOCW वेलफेअर स्कीम. ओके. BOCW म्हणजेच काय एक पद्धतीनं त्याच्यामध्ये ॲड करा. त्याला तुम्ही म्हणू शकता बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स. ओके. ॲड करा बिल्डिंग अँड अदर वर्कर्स एक पद्धतीनं वेलफेअर स्कीम या योजनेअंतर्गत त्यांनी नोंदणी वगैरे करा असं म्हणून सांगितलेलं आहे. बाकी 8वा प्रश्न पुढील शब्दाचा समास प्रकार ओळखा. दंतश्रेय तर याच्यामध्ये जो काही समास दिसेल याचा एक पद्धतीनं विभाजन करा. इथं दंत आणि इथं श्रेयचं श्रेष्ठ होईल. ओके. याच्यामध्ये बघायला गेलं तर ज्याचे दात श्रेष्ठ आहेत त्याला म्हणून याचं एक प्राद्री नावाचा बहुव्रीही समास या ठिकाणी होतो. ओके. परत अजून एक प्रश्न दिलाय 2026 मध्ये महाराष्ट्र शासनानं कोड ऑन वेजेस संदर्भातील राज्य मसुदा नियम कधी प्रसिद्ध केला तर हा जो काही आहे तो 28 एप्रिल 2026 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला हा एक महत्त्वाचा मसुदा आहे. बाकी काही डाऊट असतील अवश्य मला कळून द्या. सबस्क्राईब वगैरे केलं नसेल तर अवश्य मला कळून द्या. आणि परत सांगतोय ज्यांनी कोणी बॅच जॉईन केली नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की शेवटच्या कालावधीमध्ये जी काही अर्जुन नावाची बॅच आहे
ती जॉईन करा. त्याच्या संदर्भात प्रत्येक व्हिडिओत मी इन्फॉर्मेशन देत असतोच. सो प्रॉपर असं पाहून घ्या. धन्यवाद.